सरकारचं 11 पक्षाच्या सरकारचं मनापासून अभिनंदन करतो। ज्या दिवशी सरकार आलं त्या दिवशीपासून 2020 मॅच या महाराष्ट्रामध्ये विकासाची सुरू झाली आणि या विकासाच्या यात्रेमध्ये खऱ्या अर्थाने अनेक गोष्टी या ठिकाणी केल्या गेल्या। आता उल्लेख मान्य देवेंद्रजी सरकार म्हणून करतील, मी करणार नाही, पण मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, जसं उद्धव ठाकरे सरकारने मोदी सरकारच्या सर्व योजना थांबवल्या होत्या, आज तुमच्या माझ्या समोर हा प्रश्न आहे व्यासपीठासमोर आणि तुमच्या समोर, उद्याचं महाविकास आघाडीचं एक मत म्हणजे महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारच्या योजना थांबवणारं मत आहे। मोदी सरकारच्या पुढच्या 5 वर्षाच्या योजना थांबवणारं मत आहे। महाविकास आघाडीचं जर तुमच्या वार्डामध्ये तुमच्या बूथवर जर मत गेलं तर बंधू भगिनींनो, हे मत महाराष्ट्राचा विकास थांबवणारं मत आहे। 14 कोटीच्या महाराष्ट्राला मागे आणणारं मत आहे। कारण हे जर एखाद्या वेळी चुकीनं आले, येणार तर नाहीच, चुकीनं आले तर मोदी सरकारच्या सर्व योजना बंद पाडण्याचं पाप हे महाविकास आघाडीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही। लाडली बहिणा योजना बंद पाडतील, या ठिकाणी शेतकऱ्याची पीक विमा योजना बंद पाडतील, साऱ्या योजना, जेवढं बजेट देवेंद्रजी तुम्ही दिलाय हे सर्व बजेटचे काम बंद पाडल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आपल्याला लक्षात असलं पाहिजे, इथनं गेल्यावर या 6000 प्रतिनिधींना माझी विनंती आहे, तुम्हाला घरोघरी जाऊन सांगायला लागेल, मोदी सरकार 5 वर्ष महाराष्ट्रात देशामध्ये आहे, महाराष्ट्रात आपलं सरकार आणायचं आहे। हे सरकार जर आलं तर डबल इंजिन सरकार या महाराष्ट्रात काम करेल आणि डबल इंजिन सरकार या 14 कोटी जनतेचा विकास केल्याशिवाय राहणार नाही। पण एक चुकीचं महाविकास आघाडीचं मत, जसं उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्ष सर्व योजना बंद पाडल्या, पुन्हा हे सरकार योजना बंद पाडेल। आणि म्हणून या अधिवेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता ज्या लोकप्रिय योजना महायुती सरकारने आणि केंद्र सरकारच्या योजना सुरू आहे त्या पुढे नेण्याकरता आपल्या सर्वांना काम करायचं आहे। या ठिकाणी मी एवढंच सांगेल, जास्त वेळ या ठिकाणी होणार कारण भरपूर या ठिकाणी बोलायचं आहे। आज आपल्याला राज्याच्या हिताकरता जिंकणं महत्वाचं आहे। आपण आपल्या मनात कुठली निराशा ठेवण्याचं काही कारण नाही आहे। देशामध्ये मोदीचं सरकार आलंय, अमित भाई सारखे पोलादी पुरुष आपल्या सोबत आहे, देवेंद्रजी आणि इतकं मोठं दृष्ट लागेल असं व्यासपीठ या ठिकाणी आहे, तुमच्यासारखे देवदुर्लभ कार्यकर्ते नेते भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि त्यामुळं आपल्याला खऱ्या अर्थाने कुठली निराशा घ्यायचं गरज नाही। सर्वांचा स्वभाव लढाऊ आहे, जिद्दीने संघर्ष करणे हा आपला पिंड आहे, विचाराची लढाई लढण्याचा आपला पिंड आहे। कार्यकर्ता म्हणून पक्ष आपला श्वास आहे आणि देश हिताकरता आपण कार्यरत राहणे हे खऱ्या अर्थाने आपल्या काळाची गरज आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी एवढीच विनंती करणार आहे, इथनं गेल्यानंतर प्रत्येक बूथवर पुन्हा एकदा नवी संघटना बांधण्याचं काम करायचं आहे। या ठिकाणी युवा, या ठिकाणी आमच्या बहिणी मोठ्या प्रमाणावर पक्षामध्ये त्या ठिकाणी आणण्याकरता आपल्याला काम करायचं आहे। आणि सर्वात महत्वाचं, ज्या 4000, 3000, 2000 आणि 10 लोकसभा हरल्या, 60 विधानसभा मतदारसंघात थोडा फरक पडला, आपण अजूनही 85 मतदारसंघात समोर आहेत। पण जर या व्यासपीठावरच्या खालच्या आणि वरच्या नेतृत्वाने निर्णय केला, इथनं गेल्यानंतर मी प्रत्येक विधानसभेत गेल्यानंतर 10 मतं नोंदविल। 25 तारखेपर्यंत 18 ऑगस्ट पर्यंत मतदाराची नोंदणी आहे। मी तुम्हाला आव्हान करतोय सर्वांना, महायुतीचा जर महाराष्ट्राच्या विधान भवनावर भगवा फडकवायचा असेल तर 10 मताची गरज प्रत्येक बूथवर आहे, 10 मताची गरज प्रत्येक बूथवर आहे। तुम्ही जर 10 मताचे राजकारण केलं, माझा दावा आहे की महाराष्ट्रामध्ये 200च्या वर जागा महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही, हा माझा दावा या ठिकाणी आहे। आणि या ठिकाणी मला त्या ठिकाणी घमंड नाही आहे, विश्वास आहे, तुमच्यावर आत्मविश्वास आहे, व्यासपीठावर आत्मविश्वास आहे। आणि म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांना आहे, इथनं गेल्यानंतर आपले बूथ लेवल एजंट असतील, बूथचे प्रतिनिधी असतील, आपले त्या ठिकाणी मतदार नोंदणी अभियान असेल, बूथवर करावयाचं त्या ठिकाणी मतदान केंद्राचं विकेंद्रीकरण असेल, भागवत कराड जे आपलं काम बघतात आहे, काल देवेंद्रजी निवडणूक आयोगासोबत बसून चांगला निर्णय घेतलेला आहे। मतदान केंद्राचं आता विकेंद्रीकरण होणार आहे, नवीन मतदार नोंदणी होणार आहे, 2019चे डिलीटेड मतं पुन्हा 2024 मध्ये येणार आहे आणि त्याकरता आपल्या सर्वांना काम करायचं आहे। बंधूंनो, मी एवढंच सांगेल, येते 4 महिने आपल्या कार्यकर्त्याच्या पक्षावरची श्रद्धा, आपली सर्वांची श्रद्धा अत्यंत महत्वाची आहे, ती अनेक काळापासून टिकून आहे।
आपल्याला काय मिळालं काय नाही मिळालं, कोणाला मुख्यमंत्री कोणाला उपमुख्यमंत्री करण्याकरता आपण काम करत नाही आहे, कोणी आमदार खासदार होण्याकरता काम करत नाही आहे, आपण एका निष्ठेने काम करतोय. आणि त्यामुळे पुढचे 4 महिने आपलं केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल, महायुतीचा निर्णय होईल, कोण लढेल कोण लढणार नाही याचा प्रश्न नाही आहे. 14 कोटी जनतेला न्याय देण्याचा प्रश्न आहे. या महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेला न्याय द्यायचा असेल तर मोदीजींचं सरकार, राज्यामधलं महायुतीचं सरकार, हे दोन्ही सरकार पुन्हा आणून या ठिकाणी आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये 4 महिने माझी विनंती हात जोडून सभागृहाला आहे, वरच्या आणि खालच्या सभागृहाला, की हे 4 महिने श्रद्धा पक्षावर ठेवून, श्रद्धा नेतृत्वावर ठेवून आपण सर्वांनी काम करावं. इथनं गेल्यानंतर सर्वांनी पुन्हा नवीन ऊर्जा घेऊन जावी. इथनं गेल्यानंतर पुन्हा या ठिकाणी प्रचंड ताकदीने काम करावं. तुम्ही सर्वांना माहिती आहे, अटलजींनी म्हटलं होतं, एक तो हम जीतते हैं या सीखते हैं, एक तो हम जीतते हैं या हम सीखते हैं. इस चुनाव में हमने कुछ सीखा है. अभी दोबारा हम जीतेंगे ही जीतेंगे ही जीतेंगे ही. हम इतना सीख लिए चुनाव से, ये चुनाव में सब कुछ हमको मालूम हो गया, महाविकास आघाड़ी का सब गलत काम हमको मालूम हो गए. अब हम जीतेंगे ही. आणि मी शेवटचं बोलतो, तूफान में ताश का घर नहीं बनता, तूफान में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा तकदीर नहीं बनता, फिर से जीतने का हौसला रखते हैं हम. एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. खूप खूप धन्यवाद. तर पुण्यामध्ये हे अधिवेशन सुरू आहे. विधानसभेच्या दृष्टीनं 5000 पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे आणि तिथेच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीला मत देणं किती धोक्याचं असू शकतं या संदर्भात ते बोलत होते, आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. त्यामुळे जर आत्ताच्या महाराष्ट्र सरकारच्या आणि मोदी सरकारच्या योजना यापुढे सुद्धा आपल्याला अनुभवायच्या असतील, त्याचा फायदा हवा असेल तर मग आगामी निवडणुका किती महत्त्वाच्या आहेत आणि त्या जिंकून येण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे याच्यासाठीचं मार्गदर्शन बावनकुळेंनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना केलेलं आहे. महाराष्ट्रात 200 पेक्षा अधिक जागा महायुतीच्या येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अगदी तळागाळापासून कामाला लागा, विधानसभेचं उद्दिष्ट आतापासूनच डोळ्यासमोर ठेवा असं बावनकुळेंनी यावेळी बोलताना सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे.